अतिशय जल्लोषाच्या वातावरणात आजची झालेली ही तिरंगा रॅली आणि या रॅलीच्या निमित्ताने उपस्थित खरं तर फक्त ओनली नेशन, नो पॉलिटिशियन, नो इथला कुठलाच विषय, फक्त भारत देश म्हणून ज्या पद्धतीने आज समस्त पंचक्रोशीतील नागरिक, सर्व NCC स्टाफ या रॅलीत सहभागी झाला, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि खरं तर 2च मिनिटात मी माझा विषय या ठिकाणी संपवतो. ज्या पद्धतीने 22 एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी जो पाकिस्तानच्या टेररिझमने भ्याड हल्ला केला आणि त्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यावं म्हणून 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली. आणि ऑपरेशनची सिंदूरची घोषणा दुपारी 3 वाजता संध्याकाळी 12 वाजता पुढे जी पाकिस्तानच्या टेररिझमच्या अटॅकची जी स्थानं होती त्यामध्ये 9च्या ठिकाणी तुमचा लष्कर तोयबा असेल, तुमच्या अदर त्याप्रमाणे ही जी अतिरेकी संघटन होती ही संघटन त्या ठिकाणी उडवण्यात आली आणि प्रचंड मोठं ठिकाणी झालं. जवळजवळ 100 अतिरेकी आम्ही त्या ठिकाणी आमच्या भारतीय सेना दलाने मारले. आणि याचाच काय राग म्हणून पाकिस्तान खरंच वेडा देश आहे, आपण कोणाच्या नादी लागावं. आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी भारतावर कागाळ्या कराव्या अशा काड्या केल्या, कुरापती केल्या. आणि कुरापती केल्यानंतर त्यांनी जी जम्मू असेल, जालंधर असेल, जी त्या देशाच्या जवळ असणारी सीमेवरची जी मोठमोठे शहर आहेत त्या शहरावर त्यांनी एक मिसाईल टाकण्याचे प्रयत्न केले. आणि खऱ्या अर्थाने हा जो हल्ला होता भारताचं 0% नुकसान झालं नाही. परंतु आजची रॅली काढण्याच्या मागं खरं जे कारण आहे, जो एक फेक नेरेटिव्ह संपूर्ण देशभर जगभर पसरला जातोय की या युद्धामध्ये भारतीय सैन्याने माघार घेतली. या संपूर्ण युद्धामध्ये आम्ही सीज फायरचं आवाहन केलं. मला हे सांगायचं की हे सीज फायरचं आवाहन भारत देशाने नाही केलं, हे सीज फायरचं आवाहन हे पाकिस्तानने केलं. आणि याचा जो इतिहास आहे तो 2 मिनिटात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 7 मे रोजी ज्या वेळेला ह्या देशाने पाकिस्तानचे जे काही हवाई तळ होते, हवाई हल्ले होते, या हवाई हल्ले एकाही सिटिझन्सचा या ठिकाणी मृत्यू घ्यायचा नाही आम्ही ठरवलं होतं. आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे ठरवलं होतं, आमच्या संरक्षण विभागाने हे ठरवलं होतं. आणि 7 मे रोजी जे हल्ले झाले त्यानंतर पाकिस्तानने ज्या कागाळ्या करायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर मला वाटतं 9 मेची रात्र असेल आणि 9 मेच्या रात्री 12:44 बलुचिस्तान या ठिकाणी एक 4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. किती जणांना माहिती आहे माहित नाही, परंतु बलुचिस्तान या ठिकाणी एक 4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का या ठिकाणी बसला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता जो पाकिस्तानचा नवाज शरीफ जो पंतप्रधान आज या ठिकाणी काम करतोय तिथं खरं पंतप्रधानाला महत्व नाही. आणि नवाज शरीफने जी अनुभव जे क्षेपणास्त्र विरोधी जे त्यांची टीम असते प्रत्येक देशाची, त्यांची 8:30 वाजता मिटिंग घेतली. आणि ह्या मिटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की जे काही घडलं, काय घडलं काय कोणाला तरपर्यंत माहिती नव्हतं. आणि जे काय घडलं त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी चुकीचं आपल्या ह्या पाकिस्तानमध्ये घडलं. जे पाकिस्तानचे हवाई तळ होते त्याच्यामध्ये नूर खान नावाचा एक तळ आहे, नूर बेस. त्या नूर खान तळाखाली जो एअरबेस आहे, जो लष्करी तळ आहे, त्या तळापाशी अमेरिकेची जी काय क्षेपणास्त्र जी होती, जो अणुबॉम्बची जी काय होती, आणि त्यांना कुठेतरी धक्का बसला. त्याचं रेडिएशन त्या ठिकाणी हवेत पसरायला लागलं. आणि त्याचे जे पुरावे त्याच नंतर त्या ठिकाणी तासाभराने अमेरिकेचं B350 AMS नावाचं विमान त्या ठिकाणी आलं. हे खूप स्पेशल विमान आहे. हे विमान ज्या ठिकाणी अणुस्फोट होतो, ज्या ठिकाणी अणुस्फोट होतो त्या ठिकाणी रेडिएशनची तीव्रता किती भयंकर आहे. आणि ही तीव्रता तपासण्यासाठी ते विमान हे आकाशामध्ये घिरट्या मारत होतं. ज्या ठिकाणी जो नूर बेस नावाचा जो हवाई तळ आहे त्या ठिकाणी ते घिरट्या मारत होतं. आणि हे कुठली वेबसाईट जा, भारताची एक वेबसाईट आहे प्लेन रडार 24, त्या रडारवरती कुठलं विमान आता आकाशात उडते आपल्याला लगेच कळेल. आणि हे विमान त्या ठिकाणी दिसलं. आणि 1 तासानंतर त्या ठिकाणी मिश्र देशाचं कार्गो एक प्लेन आलं. आणि कार्गो प्लेन काय घेऊन आलं तर त्यांच्याबरोबर बोरॉन नावाचं केमिकल एक कार्गो मिसाईल घेऊन आलं. आणि कार्गो मिसाईल बोरॉन मिसाईल घेऊन आल्यानंतर
केमिकल त्यांनी त्या ठिकाणी छिडकावा केला आणि त्या ठिकाणी नक्की झालं की पाकिस्तानमध्ये अणुबॉम्बचा एक हादरा या ठिकाणी बसला आणि नवाज शरीफनी अमेरिका ट्रम्पला फोन केला की भारताला सीज फायर करायला सांगा. भारत देशाने त्याच्या पुढे मागणी घातली की सीज फायर आम्ही नाही, पाकिस्तानने आमच्याकडे यावं, सीज फायरची घोषणा करावी आणि त्यावेळेला भारत या ठिकाणी थांबल. आणि मला वाटतं दुपारी 3-3:30ला ही सीज फायरची घोषणा झाली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चुकीचं लोक सांगतात की अमेरिकेचे आम्ही गुलाम आहोत. अजिबात अमेरिकेचे गुलाम नाही. जी काही परिस्थिती वस्तुस्थिती घडली, कुठल्याही मिसाईल असणाऱ्या देशाला कुठला भयानक रूप होऊन द्यायचं नव्हतं. अमेरिकेने भारतापुढे गुडघे टेकले आणि संध्याकाळी 6 वाजता सीज फायरची घोषणा झाली. तेव्हा कृपया हा जो समर्थन होतोय की सीज फायर हे भारताकडनं झालं, हा फेक नरेटिव्ह आम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. आणि आम्ही या रॅलीतून संपूर्ण देशभरात तिरंगा रॅल्या चालल्यात. या रॅलीतून आम्हाला एकच सांगायचं आहे की हम सैन्य के साथ है, हम देश के साथ है. आणि कोणी या देशाकडे वाकडी नजर करणार असेल तर आम्ही हे सहन करणार नाही. या ठिकाणी मला जे काही व्यक्त करायचं होतं मी केलं. भारत माता की, भारत माता की. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.